नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायली आणि अर्जुन दोघेही बोलत असतात आणि त्याच वेळेस नेमकी प्रतिमा तिथे येते आणि म्हणते, काय हे सायली, तू अजूनही आराम नाही करत आहेस? तेव्हा सायली अर्जुन खूपच घाबरतात, कारण त्यांना असं वाटलेलं असतं की त्यांचं बोलणं प्रतिमाने ऐकलं. मात्र तसं काही झालेलंच नसतं. उलट प्रतिमा आत्या त्यांच्यासाठी सरबत घेऊन आलेली असते. तेव्हा अर्जुन सांगतो की प्रतिमा आत्या, तू अजिबात काळजी करू नकोस, सायलीला मी अजिबात त्रास देत नाही आहे. आता प्रतिमा दोघांनाही सरबत देते. प्रतिमा म्हणते, आता काय मुहूर्त बघणार आहेस का? आणि सायली तिच्याकडे फक्त एकटक पाहत राहते. तेव्हा प्रतिमा स्वतः तिला तिच्या हाताने सरबत पाजते आणि हे सगळं पाहून सायलीच्या डोळ्यामध्ये पुन्हा पाणी येतं. प्रतिमा म्हणते, काय झालं, तुझ्या डोळ्यामध्ये पुन्हा का बरं पाणी आलं? तेव्हा सायलीला स्पष्टपणे असं काही सांगता येत नसतं, मात्र तिला मायेची ऊब, आईची ओढ ही जाणवतच असते. प्रतिमा म्हणते की आपल्या दोघींचं नातं पण कसं आहे ना मायलेकींचं. म्हणजे मुलगी लहान असते तेव्हा आई तिची काळजी घेते आणि मुलगी मोठी झाली की ती आईची सुद्धा आई होते. म्हणजे बघ ना, तू खाल्लं नसशील काही, तू खाल्लं की माझं पोट भरेल, हे तर माझं वाक्य आहे ना. पण बघ, तूच कशी काळजी घेतेस माझी. पण आता सगळ्यांची काळजी करणं अगदी बंद कर, तू फक्त तुझी काळजी घे आता. आणि ती पुन्हा सायलीला जवळ घेते. सायलीला खूप मनातून आनंद झालेला असतो. प्रतिमा म्हणते, तू ना मागच्या जन्मी नक्की माझी लेक असशील बघ. तेव्हा सायली मनातच म्हणते की प्रतिमा आत्या, मागच्या जन्मी नाही तर मी याच जन्मी तुमची मुलगी आहे. आता इकडे ती मुलगी महिपतकडून त्या पेपरवरती सह्या घेते. त्यानंतर ती मुलगी पैशांनी भरलेली सुटकेस महिपतला देते आणि म्हणते की बाबा, हे सगळे पैसे तुमच्यासाठी आहेत, यातून तुम्ही तुमच्या भक्तांचं कल्याण करा, आश्रमासाठी हे पैसे खर्च करायचे आहेत. महिपत अगोदर नाही म्हणतो आणि मग त्याचाही नाईलाज होतो. त्यानंतर ती बाई तिथून निघून जाते. पण सचिन हे सगळं पाहून खूपच खुश झालेला असतो. तो मनात विचार करतो की अण्णांचा हा बिझनेस तर अगदी जोरात चाललेला आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट काहीच नाही, पण इन्कम मात्र भरभरून आहे. हे असं करून अण्णांनी तर काहीही न करता पैशाची नदीच इकडे वळवली आहे. हा त्यांचा बिझनेस कसा जास्ती वाढेल याच्याकडे लक्ष द्यायला हवं. आता इकडे अस्मिता पुन्हा इंटरव्ह्यूला गेलेली असते आणि तेवढा वेळ चैतन्य स्मितला सांभाळत असतो. आता अस्मिताला जॉब मिळतोसुद्धा, त्यामुळे चैतन्य खूप खुश असतो. पण अस्मिता म्हणते, हा सुद्धा जॉब मला नाही करता येणार, कारण नाईट शिफ्ट करावी लागणार आहे आणि स्मितला सोडून मी नाईट शिफ्ट कशी करणार ना. तेव्हा चैतन्य तिला समजावतो, आत्ता नाही तर दुसरी एखादी नोकरी मिळेल. पण अस्मिता म्हणते, अरे पण नंतर कधी? कारण असे किती दिवस चालले आहेत आणि मम्माला तर माहीत पण नाही आहे की मी जॉब शोधते. जेव्हा तिला कळेल तेव्हा ती काय करेल, या सगळ्याचा मला खूप लोड येतो आहे. आता दोघेही तिथून जायचं ठरवतात. त्यावेळेस अस्मिता स्मितला घेते आणि तिच्याकडे असणारा मोबाईल आणि फाईल हे सगळं चैतन्यकडे देते आणि तितक्यात कॉल येतो. तो देखील सचिनचा कॉल आलेला पाहून चैतन्याला तर खूपच आश्चर्य वाटतं. तो विचारतो की हा आता तुला का कॉल करतोय? अस्मिता म्हणते, याने पुन्हा मला कॉल केला. अरे तो सारखा मला मेसेजही करतोय, पण मी त्याचा एक कॉल रिसीव्ह केलेला नाही आहे आणि त्याच्या मेसेजलासुद्धा रिप्लाय दिलेला नाही आहे. चैतन्य सांगतो की तू त्याला ब्लॉक करून टाक. आता ती ब्लॉक करणार तितक्यात तिला कल्पनाचा कॉल येतो आणि कल्पना तिला बडबड करू लागते, तू गोलूला घेऊन उन्हातान्हाच्या शॉपिंगला का गेलीस गं? कारण असंही तू ऑनलाईन शॉपिंग करतेस आणि मग आता मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करायची काही गरज आहे का? आता अस्मिता काहीतरी खोटेनाटं कारणं सांगू लागते. तुम्ही सगळे सायलीकडे गेला होतात ना, मग मला घरामध्ये एकटीला कसं करमणार? मग मी आले इकडे म्हणून कुठे बिघडलं? तेव्हा कल्पना तिच्यावरती खूपच चिडलेली असते आणि अस्मिता देखील कल्पनाचं काहीच ऐकून घेत नाही. दोघेही फोन ठेवतात. आता इकडे सायली ते जुने तिचे लहानपणीचे फोटो पाहत असते. तेव्हा अर्जुन विचारतो की तू कशासाठी हे पाहते?
अचानक सायलीची नजर एका फोटोकडे पडते आणि ती बारकाईने तो फोटो पाहू लागते. तेव्हा ती अर्जुनला सांगते की माझ्या पायावर सुद्धा अशीच खूण आहे जी छोट्या तन्वीच्या पायावरती आहे. अर्जुन म्हणतो, अगं असं असणारच ना. आणि मग सायली जेव्हा त्याला पाय दाखवते तेव्हा त्या पायाला तर भाजल्याची खूण असते. तेव्हा दोघांनाही आठवतं की प्रियाने मुद्दाम तिथे तवा ठेवला होता आणि सायलीला भाजेल आणि ती जन्मखून जाईल असं बघितलेलं असतं. त्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की प्रियाला माहिती होतं की सायलीच खरी तन्वी आहे आणि यासाठी तिने हे सगळं सत्य समोर येऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले. आणि जेव्हा DNA टेस्ट करायची ठरली प्रतिमा आत्या आणि प्रियाची, त्यावेळेस तिला असं वाटलं की आपलं पितळ उघडं होऊ शकतं, म्हणून तिने ही खून कायमची मिटावी म्हणून पायाला भाजेल अशी सोय केली. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही आश्चर्यचकित होतात आणि प्रिया असं वागू शकते याची त्यांना खात्रीसुद्धा असतेच. सायली म्हणते, आता लवकरात लवकर मला टेस्ट करून घ्यायची आहे. आपल्याकडे प्रतिमात्यांचं सॅम्पल असेलच ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, लॅबवाले ते काही दिवस जपून ठेवतात आणि नंतर ते डिस्ट्रॉय करतात. आपण लवकरात लवकर तुझी टेस्ट करून घेऊयात. तितक्यात प्रतिमा दोघांनाही जेवायसाठी आवाज देते. तोवर या सगळ्यांची चर्चा चालू असते. प्रतिमा म्हणते, आपण सायलीची चोरोटी भरूयात का. तेव्हा कल्पनालाही हा विचार खूप आवडतो. ती म्हणते की मीही विचार केला होता, आपण आता तिची चोरोटी भरायला हवी. सुमनला देखील खूप आनंद होतो आणि इथेच आपण घरच्या घरी कार्यक्रम करूयात असं सगळ्यांचं फायनल होतं. कल्पना म्हणते, पण आपण चोरोटीचा कार्यक्रम तिकडच्या घरी करूयात का, कारण पूर्णाजींचे गुडघे दुखतात ना, मग त्यांना इथं येणं शक्य होणार नाही, मग तिथल्या तिथं ते येऊ शकतील. सायली आणि अर्जुन खाली येतात तेव्हा ही बातमी सगळेजण त्यांना सांगतात. तेव्हा अर्जुनला सुद्धा खूप आनंद होतो, सायलीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. सगळेजण आता चोरोटीला काय काय करायचं, कसं सगळं नियोजन करायचं याबद्दल चर्चा करत असतात. सायली हे सगळं पाहून खूप भारावून जाते. मनाशीच म्हणते की हे आत्ताच सायली म्हणून मला किती लाड करतायत. जेव्हा यांना कळेल की मी त्यांची तन्वी आहे तेव्हा ते माझं किती लाड करतील. आता इकडे सचिन साक्षीला व्हिडिओ कॉलवरती बोलतो आणि सांगतो की अस्मिताला मी खूप कॉल करण्याचा प्रयत्न केला, मेसेज केले, पण ती कशाचंही उत्तर आणि रिप्लाय देत नाही आहे. त्यावेळेस साक्षी त्याला म्हणते, असं जर असेल ना तर ती तुझा फोन घेणारच नाही, तू तिला प्रत्यक्ष भेटायला हवं आहेस. काहीतरी करून तुमच्या दोघांची भेट झाली पाहिजे. तेव्हा सचिन म्हणतो, मी एक काम करतो, काही माणसं तिच्यावरती पाळत ठेवायला लावतो, म्हणजे ती जेव्हा एकटी सापडेल तेव्हा तिच्याशी बोलता येईल. आता सचिन म्हणतो, अण्णांच्याच एखाद्या माणसाला कामाला लावायला पाहिजे, पण तो माणूस मैपत बाबा की जय, बळकुणी बाबा की जय असं नाही म्हणणारा मिळाला म्हणजे मिळवलं. साक्षी म्हणते, हे बहुगुणी बाबा प्रकरण जरा जास्त सिरियस होत चाललं या. असं जर होत राहिलं तर अण्णा सगळी त्यांची प्रॉपर्टी त्या भक्तांवरतीच उडवून टाकतील. त्यापेक्षा सचिन तू एक काम कर, त्यांच्याकडून जास्तीत जास्त पैसे काढून घे आणि ते तुझ्याकडे सेफ ठेव. आता सचिनला तर हेच हवं असतं. तो देखील तयार होतो आणि स्वतःशीच म्हणतं की हे तर एकदम छान काम झालं, म्हणजे साक्षीने स्वतःच मला अण्णांचे पैसे घ्यायला सांगितले, म्हणजे आता मला तर हेच हवं होतं ना. इकडे सुभेदारांकडे सगळेजण चोरोटीसाठी डेकोरेशन करत असतात. सगळे हसत खेळत अगदी मजेमध्ये सगळी तयारी करत असतात. सायली तिथे सोफ्यावर बसलेली असते आणि तिला अचानकपणे लहान तन्वीचे भास होऊ लागतात. अस्पष्ट असे आवाजही ऐकू येऊ लागतात. आता हे मात्र अर्जुन पाहतो आणि त्याला कळतं की हिला त्रास होतोय. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायलीला पूर्णाजीसोबत पुन्हा जुने काही क्षण आठवू लागतात. त्यानंतर सुमन तिच्या मुलाला घेऊन येते. आता तोच मुलगा असतो जो सुभेदार यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आलेला असतो आणि तो अर्जुन सायलीचा पाठलाग देखील करत असतो. तो स्वतःशीच म्हणतो की यांना कळतच नाही आहे की मी यांच्या आनंदामध्ये सामील व्हायला नाही तर उद्ध्वस्त करायला आलो आहे यांना. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.